माहिती तुले आईला फोन लावता ना फोन लावता ना मला कपडत नाही काही फोन काऊन देत नाही ते मला म्हणून नाही सांगते आता काय बाहेर माणूस आला म्हणजे फोन पाहिजे सोबत काय साला याले किती जा सांगा काय काय असं आपण हात जोडले त्या दुकान सांगता 10,000 सांगायला काय नमस्कार सगळ्याला, कसे आहात सगळेजण? मस्त असणार आहे. आता ऊन खूप तपा लागलं तर मला चला आज साड्या करूया. आता ते मस्त ह्या व्हिडिओ तुम्ही रेसिपीवर का टाकला नाही तर का टाकला तुम्हाला सांगणारच मी. आणि तुम्हाला कधी या सांडव्याचा व्हिडिओ रेसिपीवर पाहिजे असेल तर सुद्धा टाकेन मी. पण सध्या आता मी असंच करायला लागले कारण की सगळ्याजणी कोण कोण येईल तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये की सांडव्या करता करता मला येत नाही बरं करता, म्हणून मी हा व्हिडिओ केला नव्हता. कारण की याला काय काय लागतं काय काय नाही सगळं माझी ननद सांगणार तुम्हाला. तर चला मग आता बघूया काय करायला आता. यांना काय करायचं या दोघं जण हसले येतं मग रडायला लावता मग बघा इथे बघून कसं मस्त आहे. कोणाच्या घरचं आणलं मग आमच्या घरचं आहे. आणि आमच्या घरचं बघून चालत नाही का तुम्हाला? तुम्ही घसत नाही असं चकचक म्हणून का तशी घ्या लागते खिशी. याला काय म्हणता उजीला? याले का खोरणं खोरणं म्हणता का? बघा तुमच्याकडे काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. मी पहिल्यांदाच बघायला लागले. लय मेहनत लागते बाई. तोंडाचा खेळ का सांडाया करणं बसल्या बसल्या चमचे हलवायला आले नसतं तर मग महिन्यात घ्यायली खिशी. मग करायला तुम्हाला काय मजा वाटायला आली का? लय मेहनतचं काम आहे बाई. बघा कसं चोरून पडतं उंडाले. आणि ते बी खिशी की लय गरम आहे बरं. हात लाल झाले का बाई? बाय वजे वजे करा. चल आता लवकर लवकर करा करा. आता तुम्हाला पैसे पाहिजे का लगे? आता एक एक कप चहा पाहिजे बाई, नाही तर जेवण करून जा. रोज गिज काही नाही, आम्ही गरीब माणसं आहे. आमचे पैसे कशाचे बाई? हा जेवण करून जा. काय करू बाई जेवण करणं? डाळ बाटी खाऊन जाणार का? मग आत्या जा राहणार 2 किलो डाळ बाटी करू संध्याकाळी. हा नाही बाई मग घ्यायचं झाले की लगेच पैसे नाही मग जेवण करून जातील. नाही लवकर सवकर स्वयंपाकाला लागते बाई. मग मी ऐकू जा बाई. डाळ बाटी खाणे आमच्या नद बाईले बस झालं म्हणता. आता येत नाही ना व चालला मार करायला येत नाही तुम्हाला. काय सांगायला तुम्ही दुसऱ्याला लाव ठरला का? थोडं थोडं नाही करता का? दाखा दाखन अहो वरला पण गाठा होतील ना. पाणी का तुम्ही काय मोजून टाकायला का? सगळं मोजमाप आहे की जमतो. 1 ग्लास पाणी, सव्वा ग्लास पाणी, 1 ग्लास. आणि हे पीठ आहे की हे पीठ तांदूळाचं आणि गव्हाचं पीठ आहे. ज्वारीचं नाहीये. आणि तांदूळाच्या आणि गव्हाचे करायला बाकी खूप सारी पब्लिक इथं करायसाठी. मेन म्हणजे आपली पूजा आहे. काकू करायला लागली आता पन्नीवरती. आम्हाला पनीर जमत नाही बाई. चकोली काय करते? तुमच्या बहिणीला गाठली पा म्हणलंच नाही तुम्हाला मी ना आम्हाला येतं म्हणून. पण परत नाही हो ना. माझी बहीण आहे बहिणी ना दे ही बी ना दे. ही छकोली यांची भाषी आहे हो की नाही? आणि सारिकाची बहीण आहे की नाही? आता तिकडे बसेल तुम्हाला दिसलं कोणी ते बघा. कुठे गेली ती महिला की बरं. हे झाली साड्या झाली तयार आपली. आणि तुम्ही माझं काय ते बाई जिरं टाकेल आम्ही याच्यामध्ये. नुसतं जिरं मिरट टाकेले, दुसरं काय टाकेल नाही याच्यामध्ये. नाही हो मग आता एखाद्या बारची होती गलती. सगळे काय सांग काय हात असता का? मुठ चालू राहते थोडीफार. अरे रे 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 हसू नका हो बाया. हो कोरद्या बिचारी करायला लागली ना. नाही ना हो कुमकुम नाही तुटत ना बाई. व नाही तुटत मला गॅरंटी आहे. नाही तुटत. नाही हस इकडे बी धरत नाही हो. मग काय करसा खूप बाया कशा आहे काय सांगायला. झाली की नाही काव ना बाई काऊन कट करू. बसले मंडळी आमच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आज सगळेजण दिसणार आहे.
कारण की कोण कोण आहे कोण कोण नाही. आता कोण कोण कोणाला ओळखतं नक्की कमेंट करून सांगा. घेतली खिशी आता इथे चूर्ण पट्टी चांगली. आणि उद्याचा कलर कसा टाकता हो बाई आपण लग्नाला करतो तेव्हा म्हणजे पुढे पायात कलर टाकणं पडतो का मग हो का होता सारखे कलर आपल्या घरी 2 आहे का दे मग या बाईला ही बाई कलर करतो. हिरवा आहे आणि गुलाबी 2 असं कलर आहे आमच्या घरी. त्या दिवशी तुम्हाला माहिती गमत काय झाली उजेला त्या दिवशी की सारिका की हे करत होती पानं करत होती. हा तुमची भाजी आलती मला सारिका कशी म्हणती का मला की कलर द्या म्हणे. तुमची भाजी म्हणता तुम्हाला कलर कशाला पाहिजे मला बाबा तुम्हाला नाही लावत आम्ही कलर. सारिकाला मी म्हणत होते तुम्हाला कलर कशाला पाहिजे मला म्हणायचं कलर कशाला पाहिजे. त्यांना वाटलं मला कलरच लावता काय थोडीशी घोटाले द्या ना तू देत आहे का आपल्या व्हिडिओ चांगले निघले पाहिजे. हा व्हिडिओ चांगला निघला पाहिजे लहान निघते मग आपल्याला कशाही चालतं असं नाही आपलं. तुमच्या लग्नाचं करू ना बाई आपण मग आता तुम्ही मस्त या म्हणता की तोडा लग्न आहे तर हो आता पुढच्या माहिती यांचं लग्न आहे 19 तारखेला आहे की नाही बोलत नाही कसं काय लग्नाला सर्वजण या लग्नाला हा या मग यांच्या लग्नाला आता पुढच्या माहिती 19 तारखेला लग्न आहे. आणि उजल्याच्या घरांचेच घरी यांचं आहे की उजला. चला मग आता एवढं करून घेते मी आणि लगेच तुम्हाला 10-15 मिनिटात भेटते. कसं काय केलं सांडवे पावली मध्ये आधी सांडवे बनवले ओल्या आहे का अजून मग अजून झाल्या ना का बरोबर म्हणून म्हणलं पाय भुजून एखादी सांडवी करून केली असं टेस्टिंग पर्पज त्यांचं. सांडवीले फोडा आले सांडवीले सांडवायला कसं कूट काय जाऊ दे ना आता खाऊन तर बघा झाली खाऊन पाहिलं टेस्टिंग अजून वाक कसंच आहे सोनाला येऊन गेली माझी बिचारी जरा खाय ना सोना मीठ गिरी बसते पद्धतशीर एकदम करू का माझं काजू आज सोनाल तुझी सांग बरं तुझी मम्मी काहून खुश आहे बटा माहित नाही काहून काहीतरी गिफ्ट आहे त्या माझ्यासाठी आज आहे ना माहित आहे सोनाले हा हे नरसिंह कोण मी माहित नाही वाटते अजून आहे की मी आड केला असतं मला सांगितलं असतं तर आज येणार आईची मम्मी म्हणजे म्हणून गिफ्ट म्हणलं तर सोनलला माहित नाही अजून आहे की सोनलला या सोनल तर अजून हारिक झाला असता सोनलची आजी येणार आहे तर आहे ना सोनल पक्की केला सकाळपासून ते आज आले का म्हणून सांगितलं का नाही तर माझा फोन कोण ठेवला आहे ना बटा मग काय कोण कोण येऊन राहिलं ते तुम्हाला माय येऊन राहिली असतं परी यायला लागली आणि आई यायला लागली दोघे हजर नसते का दुसरं कोणीच नाही कसं काय म्हणजे आज बी त्या माझी एकटे धाडलं काही आणखीन आज एप्रिल झाला ना हा परी झाला सोबत पोरी काय मोठा माणूस आहे काय सोबत पाहिजे म्हातारा माणसं बोलू चालू लागेल समजा आहे ना हा हा बोल चालला काय मागचं वाशिंग घेतलं दमको मला दादाला पाठव नाही तर मग परीला पाठव म्हणलं एप्रिल पाठव नको दिले नाही झाड नको म्हणलं बापा मग म्हणते कोणी याच्या पोरी राहते मला नाही पोरी नाही राहत तू आता याच्या कोणाला कोणाला तरी पाठव मग परी येणार असं आहे का बरं दादाला आली पाणी थंड काय करता पाणी प्यायला त्या दादाला काय झालं मग त्या दादाची यायला झालं काय झालं काय खरं दारा म्हणत नाही ऐकत नाही मी नाही म्हणाल तो बा कारण आपलं घर हात धर या म्हणलं तुम्ही पोरी राहिली का मग सोबत हा परी येणार आणि कोण मग आता पोरी नेणार आहे का तुम्ही सोबत हा कोण कोण जाणार आहे सोळा जाणार आहे आणि साल जाणार आहे राणीला पड राणीच पेपर आहे ना माझे पेपर 21-22 हा इथे टाइम आहे अजून 21-22 म्हणजे 21-22 म्हणजे ते पक्क माहिती नाही पेपर कधी म्हणून का बटा मग तू गेली किती पेपर कधी असतात मग यायला जाणं पडेल समजा सोनाला कालजी जाणे का मग नाही ना आजी आली ते किती दिवस 2-3 दिवस आजी आता मग जाऊ आम्ही हा परी का मग परी येईल सोबत एकटी राहील का परी मध्ये मग आजी नाही ती सोबत हा तुझी पोरी नाही का खेळाल ती सोबत म्हणजे म्हणजे एकटी आहे काय एकटी आहे का मग आज फोन घेऊन आलता की ते माहिती तुले आईला फोन लावता ना कोणाशी फोन लावता ना मला कपडा काय फोन काऊन देत नाही ते मला म्हणून नाही सांगते आता का बाहेर माणूस आला म्हणजे फोन पाहिजे सोबत काय साला ऐकत नाही बाप्पा काय असं आपण हात जोडले त्या भोकात काय
10,000 सांगितलं काय फोन नाही, मग वाईट आला माणूस म्हणजे फोन देत सोबत नंबर काय तर 1.5 2 लाखाचे फोन आमच्या पाशी आहे म्हणता. अरे कमीत कमी 1000 रुपयाचा फोन तर सोबत द्या एक बोल्या पुरता का 2 लाखाचा फोन चाटता द्या. हा काय करता काय करसा नाही एवढंच तर चोखते मग द्यायचं. हा आधी चोखते की नाही काही समजतच नाही ताल मला तर. काय करता सांगा. काय करता सांगायला काय वगैरे का राहील बाबा एक ऐकत कमीत नाही कमी देवा, 1000 रुपये. ऐकत नाही ना. कमीत कमी एक नुसतं 1000 रुपयाची डब्बी बाबा आई बी ठेवत नाही सुधी व देतेच ते वमान घेऊन 1400 रुपयाचा फोन. आता मला ते बॅलन्स मारायचं आहे. स्पेशल नुसतं असं कुठे गेला तर बॅलन्स मारा त्याच्यामध्ये महिनापुरतं बॅलन्स मारा मग काम झालं नाही झालं. मला जाणच कुठं पडतो बाई. पाचशे फोन असला की आता किती वाजू राहिले हा ना बाबा. हे बाय दाखवतो किती वाजले ते एकदा टाइम दाखवतो मला हे बघा. ते घडी आता वाजले 6:15 वाजू राहिले. आणि निघली बी एवढी उशिरा तुम्हाला काय सांगा. 6:15 वाजले आता. 8 वाजता तेव्हा माहिती 8 वाजता गाडी आहे का कुऱ्यातून आली आली आता तुम्हाला आलं पडून गेलं. मग आहेस की आता कोणाला फोन मागणार आणखीन काय समजतच नाही ताप. काय करता? गाडी नाही ती विचार पडतो बा, काय करता चंद्रावर येते की टेस्ट नाही बाई. टेस्ट नाही लागली आता काय सांग कुठे आता मला 4:30 वाजता फोन आला म्हणे मला का पडत आहे तुला आलता का फोन हा मग आणि 4 मग म्हटलं तेल पाहिजे 7 4:30 5:30 आता 6:15 वाजले म्हणजे पावणे 2 घंटे झाले. मलकापूरहून गाडी किती वाजता असती. मलकापुरातून 4:30 ला गाडी असते. 4:30 पावणे 5 ला गाडी आहे मलकापुरातून. आहे का मग तर आतून तू यायला पाहिजे तुम्ही. आता आला टाइम तर पुऱ्यात असू शकते समजा. 1 घंट्याचा रस्ता आहे का मलकापुरातून पुऱ्यात 1 घंट्याचा रस्ता आहे का. एस टीनं लागता समजा तरी हा अर्धा पाऊण घंटा लागते पावणे घंटा ते स्टॉप घेत येते ना आणि मलकापुरात बी घंटा लागेल समजा 20 लागले तर. मग माझी व्हिडिओ येईलच ना मग आता आली तुला पाय नाही मग फोन आला की सांगतो जाणं पडेल मी काय काय पुऱ्यातलं सहसा आम्ही गाडी नसता 7 वाजले म्हणजे पुऱ्यातली लाईन हुकली. आखरी गाडी 7 वाजता. हा अजून अर्धा घंटा तर तुम्ही आलं तर बरं आहे समजा. हो. अर्धा पाऊण घंटा बस मग गाड्या नाही आहे. जिबा दरवाजे चालले आता पहिले म्हणजे आता शिटायचे जिबा वाईट आता कमी झाल्या उलट्या रिक्षा कमी झाल्या आता एस टीमुळे. कारण की बाहेर फ्री व्हायला आहे ना त्याच्यामुळे तो सगळा घोर व्हायला. रिक्षावाले जास्त टाइम काही थांबत नाही 5-6 वाजेला चाललं येतात. बाटली आणलं बापा रे बाटली त्यांना त्याला काय फरक नाही पडायला बाबा. 150 रुपयाची बाटली आणून फरक नाही पडला मग काय झालं तू इथं आता. आपल्याला फरकच नाही पडला काय करता. वा अरे वा नवायचं आहे तिथे. काय सुरू स्वयंपाक बरं बाबा काही तिथे स्वयंपाकाचा सांगू चला मग भूक लागला तिथं पापड खातात तेल टाकून पाकायचं पापड होईल सगळ्या पापडाला थोडा आले अहो काय बोलले त्या थप्पानं हे लावलं नाही का येईल तू ना नाही ते ओल्या म्हणून तसे झाले. बोलले त्या मला वाहिले की दिसतीलच मी कसे मला आहे. माहिती धाब्यावर ठेवले का धाब्यावर गेले पाहिजे धाब्यावर दिसले नाही मग इकडे पाहिजे चला मग. सारख्या याच्या सारख्या पलंग ठेवल्या. भेटू आता पुढे. आई दिसणारी व्हिडिओ आई परी दुसऱ्या चला. व्हिडिओ म्हणून पुढे चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पासून फॉलो सुद्धा करा. चला मग आता आपण पाहिलं आईची वाट येईनच आता यातच आहे समजा. चला सगळ्यांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला तर